On the behalf of Karnataka Sangha Junior College of Commerce, I request our respected principal, Ms. Dr. Sushila Vijay Kumar ma'am, to inaugurate our new language club board. Respect to nature. 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 Very nice. Video. या सगळ्यांनी आपलं गाव गाणं म्हणा गाव. रिस्पेक्ट टू नेचर. रिस्पेक्ट टू नेचर. रिस्पेक्ट टू नेचर. रिस्पेक्ट टू नेचर. Really important role in our lives. It provides us everything: food, forest, oxygen, water, and so on. So isn't it our responsibility to at least respect the nature? So today, let's get started and today let's get to know how nature plays a really important role in our lives. Let's start our activity with the showering of your glass. Let's start with the articles presented by our students. First, Preeti Diwali. देखने योग्य कोई चीज है तो वो प्रकृति है। प्रकृति हमारे जीवन में अपना बहुत प्रभाव डालती है। प्रकृति नज़ारे कितने सुंदर और अद्भुत होते हैं। सुंदर पेड़ पौधे, वन, कलकल करती नदियाँ, हिमालय, पर्वत, झरनों से गिरता पानी, मीठी मीठी ठंडी हवाएं, सूर्य का प्रकाश, चांद की चांदनी, तारों से भरा आसमान, सब प्रकृति ने तो हमें दिया है। प्रकृति ने हमें पशु पक्षी, पहाड़ों से भरी पर्वत, श्रृंखलाएं और तारों का टिमटिमाना कितना सुंदर लगता है। बारिश के बाद आसमान में बना इंद्रधनुष कितना सुंदर नजर आता है। सब प्रकृति ने तो हमें दिया है। वन जहाँ हमें हर तरह के पेड़ पौधे और जड़ी बूटियों वाले पौधे मिलते हैं, फूल पाए जाते हैं। पेड़ों से हमें स्टेबल होईल एवढा काय काम किया जाता है। कुदरत का दिया हुआ ती मागे एवढं जाऊ पुढे उभी आहे, मी काय करू. ये अनमोल उपहार है। ये अनमोल उपहार है प्रकृति की खूबसूरती से। प्रकृति of nature, the human life would have dull and meaningless. Nature is one of the best, precious and noblest gift of God on this planet. Nature has so many things which have been given to us for our benefit. Nature provides us with resources like air, water and sunlight. Animals, birds and plants, etc. are also a part of beautiful nature, help us to live a healthy life. It gives us basic needs like food, clothes and shelter. Nature has variety to beautiful flowers, colorful land, rivers, mountains, seas and many more things. All these things of nature are very useful and we must conserve them. We must not damage this beautiful asset of nature. Our responsibility to keep the nature clean and protect it from any harm. Therefore, it is our duty to respect and start valuing nature before it gets too late. In other words, it offers us a protective layer which guards us against all kinds of damages and harm. Survival of mankind without nature is impossible and humans need to understand that. Thank you. मला निसर्गाचा आर्टिकल मानव हा निसर्गाचा अपत्य आहे, पण आजवर मानवाने अनेकदा निसर्गावर मात केली. परंतु यावेळी दुष्ट झालेल्या निसर्गाने माणसाला आपले रौद्ररूप दाखवले. माणसाने घरांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू निर्माण करण्यासाठी प्रचंड जंगलतोड केली. हिरवीगार झाडी तोडून माणसाने निसर्गाचे अंतःकरण सुखावले. माणसाला मिळणारी सावली नष्ट झाली, उन्हाचे प्रमाण वाढले आणि अवर्षणाच्या रूपाने निसर्गाने आपला प्रकोप
व्यक्त केला. नद्यांच्या रूपाने मिळालेले पाणी माणूस दूषित करू लागला. औद्योगिक प्रगतीचा उन्माद माणसाला चढला. जेव्हा शहरांच्या विकासासाठी माणूस समुद्राला मागे ढकलू लागला तेव्हा समुद्र खवळला. मागे लोटलेला सागर दुसऱ्या किनाऱ्यावर आक्रमण करू लागला. एका बाजूला माणसाला समुद्राच्या अथांगतेचा केवढा आदर आहे, पण कृतज्ञ माणूस आपला सारा केरकचरा समुद्रात टाकतो. मग खवळलेला समुद्र ओहोटीच्या साह्याने माणसाचा सारा कचरा त्याला परत देतो. हा रत्नाकर खवळला की वेळोवेळी भीषण वादळाचा तडाखा देऊन आपला राग व्यक्त करत असतो. धरणी ही निसर्गाचे एक महान रूप आहे. आपल्या सर्जनतेने ती माणसाच्या जिभेचे चोचले पुरवते. पण हीच धरणी कधीतरी कोपते आणि मग धरणी कमकुवत होतो. पाहता पाहता नांदणारी गावे नष्ट होतात. अमाप मनुष्यहानी होते. तर अलीकडेच मुंबईत व महाराष्ट्रात महापुराने महाभयानक तांडव नृत्य केले. पण अनुभवाने शहाणा होईल तर तो माणूस कसला. अनेक ठिकाणी ज्वालामुखी पर्वत आपला शिलारस आजमतात, पसरवतात आणि चराचराला पोळून काढतात. निसर्गाचा असा प्रकोप अनुभवून तरी माणूस शहाणा झाला आहे का? नाही. माणूस आपल्या अविचाराने निसर्गाला सतत डिवचत आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडवत आहे. माणसाच्या या अविचारामुळे निसर्गाचे मोठे नुकसान होत आहे. वृक्षांच्या अनेक जाती नष्ट झाल्या आहेत. पशुपक्ष्यांचे अनेक जाती दुर्मिळ होत आहेत. पृथ्वीवरील आवरणाचा संरक्षक पडदा फाटला आहे. आपली नतदृष्ट कृतज्ञे माणसाने थांबवली नाही तर एखाद्या वेळेस निसर्गाचा प्रकोप एवढा होईल की मानवजात त्या प्रकोपात नष्ट होईल. अशी नमस्कार, मी आर्या सावंत कर्नाटक संघाच्या निसर्ग 25 मध्ये आपले स्वागत करते. सध्या वसंत ऋतू सुरू आहे. सगळीकडे पसरलेल्या हिरवळीने वातावरण अतिशय आनंदी आणि प्रफुल्लित झाले आहे. परंतु माफ करा,
word for our students. So should I also start? Listen to me. Listen to me. I think those have to be watchwords. So first and foremost, I congratulate the entire junior college team for putting up such a short and sweet program. I really loved every minute of the show which was put on here. I loved the Nissan news. I think all the shots were in the college itself, right? That is wonderful. And I had requested madam to speak about water accidents. So I never knew you would ask the students to do it through this way. So that was absolutely wonderful. Even the rap song was put up fantastic. I also loved the way it was put up. One came here and read something on Hindi poetry. The second one came here and read something in English. And the third one from St. Teresa's School, I heard. You are from English medium school, but you are Maharashtrian. That's it. Okay. So Maharashtrian. So I was just saying, किती स्वच्छ वाचन होतं. So she said immediately इंग्रजी माध्यमाचं आहे. तर म्हटलं पण महाराष्ट्रीयन आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटायचं की महाराष्ट्रीयन असून सुद्धा हल्लीच्या मराठी मुलांना सुद्धा मराठी व्यवस्थित लिहिता बोलता किंवा वाचता येत नाही. असं होऊ नये. निदान महाराष्ट्रामध्ये असं होऊ नये. Right? And therefore every one of us and even those who are not having Marathi as the mother tongue, I think staying in Maharashtra, we should definitely learn because it's one of the Indian languages. So today it is also regarding the reopening of language club. So all the best to all of you. That was a lovely program which was put up, and I think we have got a good comparer also, all in one. Shami to give a vote of thanks.